गावाकडची जी मेंटॅलिटी आणि ॲटमॉस्फिअर होता तो जरा मी क्रिकेट खेळायचे मुलांमध्ये जाऊन आणि त्यांना नाही आवडायचं. काही गोष्टी त्या मला आवडायचं. मला असं काही करिअरचा हे नव्हता की करिअर करायचं मला क्रिकेटमध्ये किंवा बट मला फक्त बॅट आणि बॉल ह्या दोन गोष्टींचंच एक अट्रॅक्शन होतं वेगळ्या प्रकारचं. मी जेव्हा खेळत होते क्रिकेट मुलांमध्ये जाऊन त्यावेळेस मला खूप विरोध व्हायला लागला होता. त्यावेळेसच मी साधारणतः 2019-20 थोडासा विचार आलेला की अरे काय चाललं लाईफमध्ये. असं वाटायला लागलेलं की यार थांबायला पाहिजे. मी तिला म्हटलेलं की त्या पुढच्या वर्षी या ग्राउंडमध्ये मी खेळले पाहिजे. मी असेल या पुढच्या वर्षी, मला नाही बसायचं बाहेर आणि मी स्टँडमध्ये मॅच बघायला नाही येणार. मी आतमध्ये खेळताना दिसेल आणि तू मॅच बघायला येशील. नमस्कार मित्रांनो, क्रिकेट म्हणजे पुरुषांचा खेळ, बरोबर ना? आफ्टर ऑल इट्स अ जेंटलमन्स गेम, हो ना? आजपर्यंत हेच आपण ऐकत आलो. आपण म्हणतो की षटकार फक्त पुरुषच मारू शकतात, पण आपल्याला जी कल्पनाच नाही की भारतीय महिला संघ 1973 पासून क्रिकेट खेळत आहे आणि त्याच्यात अनेक खेळाडूंनी अनेक वेळा लांब लांब षटकार मारले. मित्रांनो, त्याच्यात आपलं भाग्य इतकं जास्त आहे. आपल्या मातृभूमीत महाराष्ट्रामध्ये अनेक असे खेळाडू आहेत ज्यांनी देशाचं नाव उंचीवरती नेऊन ठेवलं. आज आपलं भाग्य आहे की अशापैकीच एक लांब षटकार मारणाऱ्या पूनम खेमनार आपल्या सोबत आहेत. तुमचं खूप खूप स्वागत आहे पूनम. थँक्यू. पहिला प्रश्न, क्रिकेट प्रेमी ते क्रिकेटर हा तुमचा प्रवास, आणि जसं आता म्हटलं की क्रिकेट हा एक पुरुषांचा खेळ आहे, त्याच्यामुळे तुमची एंट्री कशी झाली आम्हाला करावं. लहानपणापासून मी एका छोट्याशा गावात जन्म घेतला आणि छोटंसं गाव असल्यामुळे तिकडनं इथपर्यंत येण्यासाठी खूप गोष्टी मध्ये आल्या आणि खूप गोष्टी अडथळे निर्माण झाले त्या गोष्टींसाठी. बट तो जो काही जर्नी होता माझा तिथून स्टार्ट झाल्यापासून आत्तापर्यंतचा, मला वाटतं की त्याच्यामध्ये खूप वेगळ्या प्रकारचं हार्डवर्क होतं आणि ते आजपर्यंत जेव्हा पण मी फील करते, सो मला असं वाटतं की इथपर्यंत पोचायला आणि आत्ता पण मला कोणताही अडथळा येत असेल किंवा कोणतेही चॅलेंजेस मी फेस करत असेल तर माझ्यासाठी ही जर्नीच मी एक चॅलेंज म्हणून समजते आणि माझ्यासाठी एक मोटिवेशन, मी इन्स्पायर्ड करते मला स्वतःला. सो एक लहान मुलांमध्ये किंवा जेव्हा मी लहान होते तेव्हा मुलांमध्ये जाऊन खेळायला मला आवडायचं. बट बेसिकली तेव्हापासून माझा क्रिकेटचा स्टार्ट झाला की मी मुलांमध्ये जाऊन खेळायचे आणि गावाकडे ती फॅसिलिटीज किंवा त्या गोष्टी अवेलेबल नव्हत्या की मला आईबाबांना सांगता येईल की मला हे हवं आहे म्हणून, आणि किंवा त्यांची मेंटॅलिटी पण ती नव्हती किंवा गावाकडची जी मेंटॅलिटी आणि ॲटमॉस्फिअर होता तो जरा गावाकडची मेंटॅलिटी तुम्हाला माहिती आहे कशी असते की मुलांमध्ये खेळायचं नाही. आणि त्यानंतर मी थोडीशी मोठी व्हायला लागले आणि मग मी खूप मार खाल्ला आहे क्रिकेटसाठी. मी खूप म्हणजे असं कोणीच नसेल घरामध्ये ज्यांनी मारलं नसेल मला, कारण खूप मार खाल्ला आहे मी, कारण मी क्रिकेट खेळायचे मुलांमध्ये जाऊन आणि त्यांना नाही आवडायचं काही गोष्टी त्या. बट हळूहळू गावाची मेंटॅलिटी चेंज होत गेली जसं जसं मी पुढं व्हायला लागले. खूप प्रयत्न होत होता गावाकडच्या लोकांचा पण, किंवा गावाकडची मेंटॅलिटी तशी असल्यामुळे मी त्यांना दोष देत नाही, बट तसं होतं गावाकडे समाव. सो मला असं वाटतं की त्याच याच्यातनं खूप लोक मला मार्गदर्शन मिळत गेलं हळूहळू आणि तशा पद्धतीने माझं थोडंसं स्टार्ट झाला क्रिकेटचा की मला आवडायचं. मला असं काही करिअरचा हे नव्हता की करिअर करायचं मला क्रिकेटमध्ये किंवा, बट मला फक्त बॅट आणि बॉल ह्या दोन गोष्टींचंच एक अट्रॅक्शन होतं वेगळ्या प्रकारचं आणि मी फक्त मुलांमध्ये जाऊन ते एन्जॉय करायचे, कारण मुली तर खेळत नव्हत्या. सो मला एकच ऑप्शन असायचं की जिकडं मुलं वावर असायचं, मोठं ढेकळाचं वावर आहे, त्याच्यामध्ये एक प्लेन आम्ही पाणी टाकून पिच तयार करायचो आणि प्लास्टिक किंवा टेनिस. सो ते एक बॅट आणि बॉलचं कनेक्शन आहे, त्यामध्ये जी मजा होती ती लहानपणापासूनच माझ्याकडे होती. असं नव्हतं की मला कोणी फोर्स केला होता क्रिकेटसाठी किंवा फोर्स करायचा संबंधच नाही, इव्हन मलाच खेळायला मिळत नसायचं. सो अशा पद्धतीने एक तो क्रिकेटचा स्टार्ट झाला असं मी म्हणेन. तुम्ही म्हणाल तुम्ही भरपूर मार खाल्लात, मी म्हणेन की आज बॉलर्स सगळे मार खात असतात तुमचे. तर बरं तेच विचारायचंय की तुम्ही म्हटलात की क्रिकेट सुरुवातीला फक्त एक निखळ आनंद म्हणून तुम्ही खेळत होता, पण ते आनंदाचं रूपांतर एक क्रिकेट आपण प्रोफेशनली खेळायला लागू हे कधी झालं? ऍक्च्युली क्रिकेट खेळता खेळताच असं मी जेव्हा खेळत होते क्रिकेट मुलांमध्ये जाऊन त्यावेळेस मला खूप विरोध व्हायला लागला होता त्यावेळेसच. बट जसं जसं मी खेळायला लागले पुढे
आणि मग माझ्या कोचला मी काय म्हणायचे की मला मला क्रिकेट खेळायचं आहे, प्लीज कुठेतरी बाहेर जर प्रोफेशनल क्रिकेट असेल, कुठे मला मिळत असेल, कुठेतरी जाऊन मला खेळायला मिळेल, असं काय असेल तर प्लीज मला सांगा. सो आमचे जे फिजिकल डायरेक्टर असायचे कॉलेजचे, मग ते माझ्यासाठी प्रयत्न करायचे. काय मला काय म्हणायचे की एक मुलींची टीम कर आणि मुलींची टीम करून तू आपण बाहेर पार्टिसिपेट करू शकू. बट समहाऊ ते पॉसिबल होत नव्हतं. मी प्रत्येक वर्गामध्ये जाऊन विचारायचे, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, इवन एव्हरी फॅकल्टी मी चेक केली की अरे चला आपण क्रिकेटची टीम बनवायची आहे. जसं ते बाकीच्या गेमसाठी यायचे, खो खोसाठी किंवा बॅडमिंटनसाठी, त्यासाठी पटकन टीम बनायची. बट क्रिकेट म्हणलं की नाहीच म्हणायचे सगळे मला. सो टीम बनणं शक्य नव्हतं. सो मला ते बॉक्सिंगसाठी खेळायला बाहेर न्यायचे. सो मी म्हणायची यार चला ठीक आहे, ॲटलिस्ट क्रिकेट नाही तर बॉक्सिंग, इट्स ओके फाईन. बट शेवटी क्रिकेट माझं प्रेम होतं. मी काही म्हटलं तरी मी वेगळीच मजा असायची क्रिकेटमध्ये खेळताना. सो मी बॉक्सिंगला असं ते मला भरपूर वेळा बॉक्सिंगच्या गेमसाठी बाहेर न्यायचे. आणि बॉक्सिंग खेळता खेळता असे खूप 2-3 मॅचेस मी खेळायचे, डिस्ट्रिक्ट लेवलचे वगैरे, स्टेटचे नाही, डिस्ट्रिक्ट आणि त्याच्या अगोदरचे तालुका पातळीवर वगैरे. आणि मी तिकडे जिंकायचे, जिंकून पुढे पुढे जायचे आणि डिस्ट्रिक्ट मग स्टेट लेवलला वगैरे गेल्यानंतर तिथं टफ कॉम्पिटिशन असायचं. आणि माझ्याकडं ते फक्त एक गावाकडची ताकद, एक गावठी ताकद असल्यामुळे मी जिंकायचे. पण वरती गेल्यानंतर प्रोफेशनल लोक असायचे. सो मी फार फटके पण खाल्ले बॉक्सिंगमध्ये, कारण ते वेगळ्या पद्धतीचा गेम असायचा, आपण मारतो. मग नंतर मग प्रोफेशनल ट्रेनिंग मी घेतली बॉक्सिंगमध्ये. नंतर मी इवन मला बॉक्सिंगमध्ये ब्रॉन्झ मेडल पण आहे. सो त्यानंतर असंच खेळायला गेलेले बॉक्सिंग. आणि एकदा बॉक्सिंगच्या अशा स्पर्धा भरलेल्या डिस्ट्रिक्टच्या अहमदनगरमध्ये सारडा कॉलेजला. आणि तिथे एक फिजिकल डायरेक्टर होते. सो त्यांनी मला ते त्यांच्या मुली खेळत होत्या तिकडे, पूर्ण टीम प्रॉपर. बट त्याही अशाच नॉर्मल क्रिकेट मुली जसं खेळतात, जसं की एखाद्या नवीन मुलीला बॅट दिली आणि त्यांची प्रॉपर टीम होती. ते एका नेट्समध्ये बॅट, हेल्मेट, पॅड घालून बॅटिंग करत होत्या, काही मुली बॉलिंग टाकत होत्या आणि हळूहळू त्यांचं चाललेलं सगळं. सो मला बघून असं वाटलं की अरे मी खूप चांगलं खेळू शकते, सो मी का नाही आहे इथे. सो मला असं कुतूहल वाटलं की अरे इथं मुली खेळत आहेत. सो माझ्यासाठी पण ते नवीन होतं की मुली खेळत आहेत. सो मी माझ्या कोचला जाऊन बोलले. ते बोलले की आपण कोचला विचारूयात. आणि मग आम्ही त्या कोचकडे गेलो आणि म्हटलं की मला पण खेळायचं आहे. त्यांनी मला विचारलं की ॲडमिशन आहे का तुझ्या इथे, असं तसं. तर मी म्हटलं नाही, माझ्या गावाकडे ॲडमिशन आहे, आमच्या आश्वीला वगैरे. सो मग त्यांनी मला तिथनं थोडंसं हे केलं. मग त्यांना मी रिक्वेस्ट केली की प्लीज मला एकदा खेळू द्या ॲटलिस्ट, ठीक आहे तुम्हाला घ्यायचं नसेल मला. मग त्यांनी मला महादेव सर होते आय गेस तिकडे. सो त्यांनी मला आतमध्ये प्रवेश दिला आणि मी त्या मुलींमध्ये खेळायला सुरुवात केली. सो त्या एकतर म्हणजे मुलांमध्ये खेळायची सवय होती मला. माझ्याकडे प्रोफेशनली चांगले मध्ये शॉट्स नव्हते ऑफकोर्स, कारण मी गावाकडे एवढंच माहिती होतं मुलाला बॉलला जोरात मारायची. सो तेव्हापासून हार्ड हिटर ती सवय लागली, जोरात बॉल मारायची आणि ते हळूहळू टाकायचे. मी ते फर्स्ट टाइम त्यांचे हेल्मेट आणि पॅड घालायला लावले सरांनी. मला ते काही झेपत नव्हतं, बट मी त्यांना खूप लांब मारले, कारण ते फार हळू वगैरे टाकत होते. आणि कॉलेज लेवलला काय असतं ना, सो तिथले जे फिजिकल डायरेक्टर होते ते वेल लाईक अरे ते फार खुश झाले. म्हणजे ते एक्साइटमेंट वाटली त्यांना की अरे ही काहीच खेळत नाही आहे, गावाकडून इकडं आली आणि एवढं जोरात बाहेर मारते. सो ते एक्साइटेड होऊन त्यांनी मला सांगितलं की तू ॲडमिशन घे इकडे, मी सांगतो. मग त्यांनी जे PVP कॉलेजचे आमचे सर होते, पटेल सर, त्यांना फोन करून जरा थोडंसं मार्गदर्शन केलं. मग असे मला एक स्टेप बाय स्टेप एक कोचेस, एक मार्गदर्शन मिळत गेलं की काय करायला पाहिजे. सो माझं तिकडे ॲडमिशन झालं. माझी फायनान्शियल कंडिशन चांगली नव्हती. सो माझं त्यांनी सगळं हॉस्टेल फ्री केलं, कॉलेज फ्री केलं. म्हणजे PVP कॉलेजला राधाकृष्ण विखे पाटलांचं कॉलेज आहे. सो तिथं माझं हॉस्टेल फ्री झालं, कॉलेज फ्री झालं, ॲडमिशन फ्री झालं. आणि मग मी तिथं फर्स्ट इयरला ॲडमिशन पण मिळालं. सो बेसिकली अशी माझी सुरुवात झाली तिथनं क्रिकेटची. म्हणजे बॉक्सिंग, सॉरी इंटरप्ट करतो तुम्हाला, बॉक्सिंग मध्ये मेडल मिळत असताना क्रिकेटमध्ये नेमकी सुरुवात करणं, कारण इकडे मेडल मिळत होते आणि इकडे नेमकी सुरुवात होते, हे किती अवघड गेलं की बाबा आपल्याला इथं मेडल मिळत आहेत आणि आता क्रिकेट इथं सुरू करतोय आपण. हा प्रवास कसा होता तुमचा? मला नाही वाटत ते अवघड होतं माझ्यासाठी, कारण ऑफकोर्स मी बॉक्सिंग यासाठी खेळत होते कारण मला बाहेर जायला मिळेल. सो आय डोंट थिंक सो माझ्यासाठी फार डिफिकल्ट होतं. जरी मला मेडल मिळत असताना मी तिकडे इवन मी चांगलंही केलं असतं, कारण माझा फिटनेस चांगला होता. आणि मी आता चांगलं शेख सर असायचे अहमदनगरचे, त्यांच्याकडे ट्रेनिंग पण चालू केली होती. सो मध्ये आठवड्यातनं 1-2 ते 3 दिवस मी तिकडं मला जसं जमेल मी तसं जायचे, कोचिंग घ्यायचे आणि परत वापस यायचे.
बट माझ्यासाठी कदाचित तिकडे करिअर अजून बेस्ट पण झालं असतं, इंटरनॅशनल नॅशनल खेळू शकले असते. बट समाऊ क्रिकेटची माझं जे नातं होतं ते एक वेगळ्याच लेवलला होतं. म्हणजे मला कोणी फोर्सफुली खेळायला लावलं नव्हतं किंवा कोणी सांगितलं नव्हतं किंवा जबरदस्ती ते शॉट्स मारायला लावून. ते माझ्याकडं नॅचरल होतं आणि ते प्रेमच वेगळं होतं पहिल्यापासून माझं आणि क्रिकेटचं. सो जेव्हा पण मी खेळायला जायचे, विचार करा की मी ज्या क्रिकेटसाठी एवढा मार खाल्लाय, केवढा म्हणजे तुम्ही विचार नाही करू शकत. ज्या गोष्टीसाठी मी एवढा मार खाल्लाय ती गोष्ट जर माझ्या लाईफमध्ये मिळत असेल मला, तर वाय नॉट. माझ्यासाठी ते फार क्रुशल होतं. म्हणजे मला माझ्या लाईफमध्ये क्रिकेट वापस येणं. सो ऑफकोर्स माझ्यासाठी एवढं डिफिकल्ट नव्हतं ते. इव्हन माझ्या लाईफमध्ये तो एक गेम चेंजिंग मुवमेंट होता की ते मला खेळायला मिळालं आणि ते मार्गदर्शन देवानी वेळोवेळी माझ्या लाईफमध्ये त्या मिळालं, मला घडवून आणलं. तुम्ही बोलता नाही बोलत, सर्वप्रथम तुम्हाला मला आनंद आहे की तुम्ही बॉक्सिंग सोडून क्रिकेटकडे आला. पण तुम्ही बोलताना आता पुष्कळ गोष्टी बोलताना बोला कोचेस. आता पावला तुम्ही म्हटलं की कोचेसचं मार्गदर्शन, त्यांचा गायडन्स, त्यांनी दिलेली संधी फार महत्वाची होती. बरोबर. तर या माध्यमातून तुम्हाला कुठले कोचेस आहेत त्यांच्याबद्दल सांगायचं आहे का, आणि त्यांचं किती महत्वाचं मोलाचं मार्गदर्शन होतं? ऑफकोर्स प्रत्येक मला वाटतं प्रत्येक जे पण प्लेयर्स असतात, जे अपकमिंग प्लेयर्स आहेत, आणि प्रत्येक प्लेयर्सच्या लाईफमध्ये कोचेस हा पार्ट खूप महत्त्वाचा असतो. आणि मला वाटतं की प्रत्येक कोच, प्रत्येक मार्गदर्शक, प्रत्येक टीचर, जे इव्हन स्कूल असेल, तर प्रत्येक कोचेसचं एक वेगळं योगदान असतं एका प्लेयर्सच्या लाईफमध्ये किंवा एका स्टुडंटच्या लाईफमध्ये. सो माझ्या मते अशा वेळोवेळी मला ते मिळत गेले. मग पटेल सर असतील किंवा बाळू विखे सर असतील जे लोणी प्रवरानगरला, बंटी सर असेल जे लोणी प्रवरानगरला असतात, आपले राधाकृष्ण विखे पाटील, त्यांनी खूप हे मदत केली. सो असे वेळोवेळी ज्या पद्धतीने तिकडच्या साईडला मिळत गेले, मग मी नगरला आल्यानंतर तिकडेही मला खूप लोक मिळाली ज्यांनी मला हेल्प केली. आणि मग अहमदनगरवरनं मी अहमदनगरचे सरफराज बांगडेवाले सर असतील कोच, त्यांच्याकडे मी 1-1.5 वर्ष प्रॅक्टिस केली. मग कॉलेज करता आणि मग तिकडनं मी पुण्यात आले. सो पुण्यात आल्यानंतर मी एका नेहरू स्टेडियमला एक खूप असं म्हणजे एक बेसिक लेवलला कोचिंग चालायची आणि तिथे भरपूर कोचेस असायचे. सो नेट असायचे 10-12 आणि त्याचे वेगवेगळे कोचेस असायचे. सो पुण्यात आल्यानंतर पहिलं माझ्याकडे टार्गेट होतं की अरे कसं खेळायचं. सो तिथे पण मला खूप सारे कोचेस मिळाले. कोचेस म्हणजे खूप सारे म्हणण्यापेक्षा बाबू सर असेल जे नेहरू स्टेडियमला कोचिंग करतात, सो त्यांनी मला तिकडे बोलवलं, एक फ्री कोचिंग मला प्रोव्हाइड केली. आम्ही इवन माझ्याकडे पैसे नसायचे खायला, सो ते मला ब्रेकफास्टला वगैरे नाश्त्याला असे घेऊन जायचे. सो माझ्यासाठी कोचेस हा पार्ट फार इम्पॉर्टंट आहे. मग त्यानंतर त्यांनी केलं, त्यानंतर मी तिथनं थोडंसं प्रोफेशनल कोचिंगकडे वळाले. आणि मग अविनाश शिंदे म्हणजे जो माझा एक भावासारखा आहे. पुण्यात आल्यानंतर एक असा भाऊ मिळणं खूप महत्त्वाचं असतं लाईफमध्ये. सो अविनाश शिंदेचा खूप माझ्या लाईफमध्ये महत्त्वाचा पार्ट आहे. त्यानंतर जी प्रोफेशनल कोचिंग स्टार्ट झाली आणि मग त्याच्याकडनं आम्ही प्रोफेशनल कोचिंगला आम्ही सोबत खेळायचो, सोबत हे करायचो. कधी कधी वडापाव खाऊन आम्ही घरी जायचो. त्याची परिस्थिती सेमच होती, पण तरी आम्ही एकमेकांना शेअर करून ती लाईफ आम्ही जगली आहे. बसने ट्रॅव्हल करायचो, त्यावेळेस गाडी नसायची, पैसे नसायचे जायला. सो खूप गोष्टी, ग्राउंड नसायचं, ट्रेनिंगला पैसे नसायचे, कोणाकडे जायचं ट्रेनिंग घ्यायला. आणि ट्रेनिंग कोणाकडे घ्यायचं म्हणजे 8-10 हजार रुपये कुठनं आणणार. म्हणजे 8-10 हजार माझ्याकडे महिन्याला इकडं मला खायला मिळालं तरी मी खूप हे मानायचे. सो हॉस्टेलला राहायचे. मग त्यानंतर हेमंत पाटील सर जे ओनर आहेत तिथं, त्यांनी मग मला फायनान्शियली हेल्प करत राहिले. आणि खूप गोष्टी लाईफमध्ये असे कोचेस वेळोवेळी मिळत गेले. सो अशा फायनान्शियल कंडिशन, बाकीच्या सगळ्या गोष्टी, कोचिंग फीज, जिम असेल, सगळ्या फॅसिलिटीज असेल, या स्टार्टिंगला मला मिळाल्या नाही. खूप वर्ष मी ग्राउंड ट्रेनिंग आम्ही जाऊन करायचो, रनिंग करायचो आणि अशा ॲक्टिव्हिटी करत करत आमच्या खूप गोष्टी मला मिळत गेल्या. सो एंड ऑफ द डे हा पार्ट आणि हे सगळ्या काही गोष्टी, आता मी सुरेंद्र भावे सरांकडे पण कोचिंगला जाते, त्यांच्याकडे काही सेशन, आणि अविनाश तर रेग्युलर कोचिंग मी तिकडे करते. सो खूप इम्पॉर्टंट योगदान आहे माझ्या लाईफमध्ये. 22 ॲडला पण मी जात असते. सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे मला वाटतं एक वेगळं वळण मिळतं लाईफला. आणि कोचेस असणं फार इम्पॉर्टंट आहे लाईफमध्ये. ॲटलिस्ट तुम्ही काय करताय, तुम्ही कुठेही खेळले, किती मोठ्या लेवलला खेळले, तरी पण तुम्हाला तिथनं अजून एक स्टेप वर जायचं असेल, किंवा तुम्ही इंडियाला जरी खेळले तरी तुम्हाला तिथं कन्सिस्टंट चांगला परफॉर्म करायचं असेल, तर एक मार्गदर्शक असणं तुमच्या लाईफमध्ये फार महत्त्वाचं आहे. याच गोष्टीवर मला एक आठवतं, आम्ही अशोक आसोलकर सरांचा इंटरव्ह्यू घेतला होता. त्यावेळेस सूर्यकुमार यादव थोडा भरकटल्यानंतर सूर्यकुमार यादवने कोचला जेव्हा अप्रोच केलं, तेव्हा कोचने त्यांना मार्गदर्शन करत परत सूर्यकुमार यादव, आपला आत्ताचा सूर्यकुमार यादव
फक्त कोचमुळे आपल्याला बघायला मिळतोय हे मला नक्की सांगायला आवडेल. अगदी बरोबर. तुम्ही जे म्हणलात की कोचेसचं बरोबर. योगदान आहे, तर खरंच म्हणजे एखाद्या खेळाडू मागे किती लोकांचे एफर्ट्स असतात हे आता आम्हाला तुमच्या बोलण्यातून कळालं. कारण की युजली आपण ऐकताना एखाद्या कोचेस बद्दल आपण ऐकतो, पण तुम्ही पण ती जाण ठेवली आहे प्रत्येक कोचची की तुम्ही हे केलं, आणि त्यांचंही कौतुक आहे की त्यांनी ते हे केलं. तुमचंही कौतुक आहे की इतक्या परिस्थितीमधून तुम्ही आज या लेवलला आलेला आहात. बरोबर. मला एकच विचारायचं पूनम, की आता जसं तुम्ही बोललात की इतका स्ट्रगल होता लाईफमध्ये, कधीतरी असं वाटलं असेल ना की पुढे खरंच जाऊ की नाही जाऊ आपण? ऑफकोर्स यार, म्हणजे मी अविनाशची पण, आता जो कोच आहे माझा, मी अविनाशची पण बोलत असते कायम, किंवा मी एक वेळ अशी आलेली की अरे स्टेट खेळतोय आपण, ठीक आहे, स्टेट खेळणं पण खूप मोठी गोष्ट होती त्या गावाकडनं इथे येऊन, पण घरच्यांचा तो हे असणं की आता नोकरी बघ, वय होत चाललंय, आणि त्यानंतर आपण विचार करायला लागतो की अरे किती दिवस खेळायचं, आपल्याला काय मिळत नाही यातनं, दरवर्षी तेच चाललंय, फक्त स्टेटला जाऊन खेळतोय, वापस येतोय, परत परत तिथंच जातोय, रोजची मेहनत करतोय, उठतोय सकाळी, मेडिटेशन असेल, सगळे रुटीन असेल ते फॉलो करायचं, जिमला जायचं, वापस यायचं, दिवसभराची मेहनत करायची, संध्याकाळी येऊन कसं बसं जे खायला मिळायचं ते खाऊन झोपायचं, आणि परत रोज 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 एक 3-4 वर्ष पुण्यात 4-5 वर्ष घालवल्यानंतर 5 वर्षानंतर मी साधारणतः 2019-20ला थोडासा विचार आलेला की अरे काय चाललंय लाईफमध्ये, असं वाटायला लागलेलं की यार थांबायला पाहिजे का. सो तेव्हा पण अविनाशचा खूप मोठा पार्ट होता, आणि नित्यश्री जी माझी मैत्रीण आहे तिने खूप हेल्प केली मला माझ्या लाईफमध्ये. सो आम्ही कायम सोबत असायचो, इवन स्टेटला सिलेक्ट न होणं, म्हणजे असं झालं नाही त्यानंतर, बट जेव्हा आपण एक जिथनं ड्रॉप होतो स्टेट टीममधनं आणि परत आपल्याला घेतलं जातं, सो तो पण एक पार्ट माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होता. सो मला असं वाटतं की तेव्हा मला एक असं वाटलेलं 19-20मध्ये की यार 18-19ला आय गेस की आता थांबायला पाहिजे, कारण जर काही होत नसेल पुढं काही नसेल, बट म्हणतात की फ्रेंड्स आणि जे तुमचं कोचिंग हे असतं, मार्गदर्शन असतं, ते फार इम्पॉर्टंट असतं. सो फ्रेंड्स आणि त्यांचं पॉझिटिव्हनेस आजूबाजूला, आणि माझी पण पॉझिटिव्हनेस त्यानंतर त्यांनी जो वाढवला, आणि मी पण ते पुश केलं स्वतःला की नाही पूनम, असं एवढं इझिली मी सोडणार नाही, जरी मी नाही खेळले तरी चालेल, पण ह्या स्पोर्ट्समधनं खूप काही शिकायला मिळतं, खूप एक्सपिरियन्स मला मिळेल, आणि लाईफ कशी जगायची आहे खरं मी पुण्यात आल्यानंतर शिकले. आणि या सगळ्या गोष्टी एवढ्या अडथळे खात मी जर पुण्यात आले, आज मी स्टेटला खेळत असेल, तर मी एवढं इझिली नाही सोडणार, आणि गिवअप नाही केलं, आणि त्यानंतर मी परत स्वतःला रिस्टार्ट केलं, आणि मी पुन्हा स्टार्ट केलं म्हणजे सगळं. नक्कीच नक्कीच. खरंच ही गोष्ट खूप असं तुम्ही बोललात महत्वाची आहे, कारण की एक अशी वेळ खरंच येते आयुष्यामध्ये की जो आपल्याला वाटतं की काय करतोय, पण त्याच्यानंतर तिथे न थांबता ते पुढे जाणं किती महत्वाचं असतं, याचं तर तुम्ही स्वतः एक उदाहरण आहात. बरोबर. त्याच्यामुळे या गोष्टीचं खरंच कौतुक आहे, खरंच कौतुक आहे, कारण त्याच्यामुळे आम्हाला तुमची बॅटिंग पाहता आली. सो आता ही जी फेज होत होती, त्याच्यानंतर जो एक असा ब्रेक कुठला मिळाला की जेणेकरून तुम्हाला वाटलं की नाही चला आपण पुन्हा त्याचा मार्ग मला वाटतं महाराष्ट्र मी 19-20 पर्यंत खेळले, आणि 20-21ला मी डिसिजन घेतला की मला तो एक माझ्यासाठी ब्रेक असावा, जेव्हा मी, किरण नवगिरे आणि गौतमी नाईक आम्ही तिघांनी डिसिजन घेतलं की आता बाहेर जाऊन खेळणं गरजेचं आहे, आणि कदाचित जास्त अपॉर्च्युनिटीज ग्रॅब करता येतील, कारण मला असं वाटतं आमच्यातही काहीतरी कमी असेल त्यावेळेस, असू शकते. आणि दुसरी गोष्ट की फार सिनियर्स प्लेयर्स महाराष्ट्राकडनं खेळायचे, सो असं वाटायचं की एक अपॉर्च्युनिटीज आपल्याला जिथं अवेलेबल असतील त्या ठिकाणी जाऊन परफॉर्म केलं तर आपले पिक होण्याचे चान्सेस वरती जास्त असावेत. पण मग त्यानंतर असाही विचार केला की यार चला ठीक आहे, ॲटलिस्ट ज्या क्रिकेटसाठी लहानपणापासून एवढं मी प्रयत्न केले की वेडी होते मी त्या क्रिकेटसाठी, ॲटलिस्ट ते तरी मी एन्जॉय करेल यार. सो वरचं लेवल खेळण्यापेक्षा ज्या क्रिकेटला वर मी एवढं प्रेम केलं, मला असं वाटतं त्यासाठी खेळणं का नाही हे होते. सो बेटर आहे की मी बाहेर जाऊन एन्जॉय करेन, भले की ते छोटं स्टेट असेल, महाराष्ट्र एवढं मोठे नसेल, एवढे चांगले प्लेयर नसतील, आम्ही क्वालिफायचे चान्सेस कमी असेल, बट रिस्पॉन्सिबिलिटी जास्त असेल. सो आय टेक डिसिजन, आणि मी स्वतः बाहेर डिसिजन घेतलं. फर्स्ट इयर मी उत्तराखंडला ट्रायल दिला, त्यांनी मला ड्रॉप म्हणजे घेतलं नाही, आणि त्यानंतर मला नागालँडच्या एक चेलवराज सर म्हणून असायचे, त्यांनी मला एक कॉल आला त्यांचा की वी नीड अ गेस्ट प्लेयर,
आणि आम्ही तुमचा रेकॉर्ड बघितला आहे. सो यू आर अ गुड प्लेअर. सो जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही आमच्याकडे येऊ शकता. सो त्यांनी मला कॉल केला आणि त्यांनी विचारलं सजेस्ट की आम्ही असे असे बाकीचे पण प्लेयर्स बघतोय. सो गेस्ट प्लेअर तुझ्यासोबत जर 1-2 चांगले प्लेयर्स असतील तर तुम्ही येऊ शकता. मित्रांनो, आपल्या धावपळीच्या जीवनात आपले आरोग्य किती महत्त्वाचं आहे तुम्हाला माहितीच असेल. आरोग्य म्हणजे त्यात ब्लड टेस्ट, पॅथॉलॉजी टेस्ट ह्या सगळ्या गोष्टी आल्याच. आजच्या आपल्या व्हिडिओचे स्पॉन्सर आहेत PS हेल्थकेअर. जर तुम्ही पुण्यात राहत असाल आणि तुम्हाला पॅथॉलॉजी सर्व्हिसची गरज पडली तर PS हेल्थकेअरला नक्की कॉन्टॅक्ट करा. कारण PS हेल्थकेअर अफोर्डेबल रेट्समध्ये क्वालिटीत कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज न करता तुमच्यासाठी पॅथॉलॉजी सर्व्हिस प्रोव्हाइड करते. सो मग त्यानंतर मी किरण नवगिरे जी आता इंडिया पण खेळली तिकडनं, आणि गौतमी आत्ता जी MIच्या कॅम्पला खूप दिवस होती, इव्हन ती आता लागली असते. सो समोर तिचं झालं नाही, बट मी त्या दोघींना सजेस्ट केलं की आपण बाहेर खेळूयात आणि त्यांना घेऊन मी नागालँडला गेले. सो आम्ही तिघंही एका स्टेटकडनं खेळलं. इव्हन आम्ही फक्त तिघं तिकडनं खूप नवीन मुले असायच्या आणि त्यांनी आत्ता क्रिकेट चालू केलं आणि नवीन स्टेट आत्ता चालू झालं आहे. सो आम्ही त्यांना घेऊन क्वालिफाय केलं आणि खूप बेटर परफॉर्मन्सेस केला. म्हणजे मी हाय स्कोरर होते त्या टीममधनं आणि लिडिंग परफॉर्मन्सेस मी करत होते. आणि ते जे सॅटिस्फॅक्शन होते, भले मी त्या वर्षी मी कुठेच लागले नसेल, त्यांच्या पॉलिसीज असायच्या की गेस्ट प्लेअर झोनला वगैरे घेत नसेल, बट फर्स्ट इयर मी कुठेच नाही लागले, पण मी टॉप स्कोररमध्ये होते. किरणनी T20मध्ये 550-600 रन्स केले दुसऱ्या सीझनला, आणि वन डेला मी हाय स्कोरर होते. T20ला मी टॉप 10मध्ये होते. आणि तिथनं आमची खरी जर्नी मी सांगेल की आमची स्टार्ट झाली. तो एक आमचा ब्रेक होता, तो चांगला ब्रेक आम्हाला मिळाला त्या नागालँड क्रिकेट असोसिएशनने जो दिला, जेलवराजचे तर कोच होते. सो तो ब्रेक कदाचित मी म्हणेल की आमच्यासाठी फार इम्पॉर्टंट होता. बरोबर आहे. कदाचित आम्ही तेच प्रश्न येणारच होता, कारण की नागालँडसाठी तुम्ही खेळलात आणि खास करून तुम्ही 3 जणी गेल्या होतात, पण तुमच्या दोघींचे नाव वृत्तपत्रामध्ये इतक्यांदा आलेली आहेत. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात 550 रन झाले तुमचं वन डे मध्ये यायचं, आणि तुम्हा दोघींच्यामुळे आणि गौतम यांच्यामुळे अर्थातच नागालँडचं क्रिकेट एका स्तरावरती पोहोचलं. बरोबर. कुठे ना कुठेतरी आपल्या संघाला पुढे आपण नेतोय याचंही एक समाधान नक्कीच तुम्हाला असेल. 100%. कारण जेव्हा तुम्हाला माहिती आहे का एखाद्या वीक टीमकडनं तुम्ही खेळताय, जे अपकमिंग, वीक म्हणण्यापेक्षा अपकमिंग प्लेयर्स आहेत, ते शिकतायत. सो आपल्याला माहिती असते की तुमच्यावर जास्त रिस्पॉन्सिबिलिटी आहे. सो ती रिस्पॉन्सिबिलिटी तुम्हाला मॅच्युअर्ड आणि एक्सपिरियन्स प्लेअर बनायला मदत करते असं मला वाटतं. सो बेसिकली तो टूर, ती नागालँडची टीम आणि आमचं क्वालिफाय होणं, याच्यामध्ये ऑफकोर्स हार्डवर्क होतं, बट ती रिस्पॉन्सिबिलिटीमुळे आम्ही खूप चांगलं करू शकलो तिघं पण. आणि आम्ही तिघं एकमेकांना घेऊन खेळत होतो पूर्ण टीमला. सो दॅट वॉज परफेक्ट एक्सपिरियन्स फॉर आवर लाईफ, इवन 3 ऑफ अस. सो मला असं वाटतं की तिघांसाठी एक वेगळी कलाटणी होती लाईफमध्ये की अरे हां, दिस इज द टाईम टू प्रूव्ह युअर सेल्फ. अँड जगालाही कळेल आणि बाकीच्या लोकांनाही कळेल की अरे हे काय आहेत, म्हणजे तिघं एका स्टेटला पुढे घेऊन जाऊ शकतात. सो ऑफकोर्स ते नागालँड क्रिकेट असोसिएशनसाठी खूप एक अचिव्हमेंट होती, बिगर अचिव्हमेंट होती की त्यांनी क्वालिफाय केलं. त्यांनी कधीच क्वालिफाय केलं नव्हतं. सो त्यांनी क्वालिफाय केलं. एका चांगल्या टीमला आम्ही टफ देत होतो, आणि पुढची टीम आम्ही तिकडे खेळत असताना कधीच असं म्हणतो ना आपण, ज्यावेळेस इंडिया बांगलादेश मॅच असते किंवा साधी थायलंड म्हणजे यांची टीम असते, मलेशियाची. सो एक असतं ना वन साईड की अरे इंडिया आणि श्रीलंका, इंडिया आणि बांगलादेश, तर वन साईड आहे. पण आम्हाला कधीच कोणी असं डॉमिनेट केलं नाही आम्ही ज्यावेळेस टीममध्ये होतो. सो दे आर टेकिंग व्हेरी सिरियसली की अरे ये तीनों है बॉस, ये अगर लग गए तो टीम की वाट लगा देंगे. आणि आम्ही ते केलं रेकॉर्ड. आम्ही एका इलाइट टीममध्ये हैदराबादसारख्या टीमला आम्ही पायावर टेकलं. त्यावेळेस मी 74 नॉट आउट केलेला, गौतमीनी 10 बॉल 20, किरणची 20 रन्सची खेळी. सो आम्ही जे तिघांनी मिळून जे काही टीमला घेऊन जायचं, आणि ऑफकोर्स बाकीचे जे प्लेयर्स होते त्यांचे फिल्डिंग एफर्ट्स असतील, बॉलिंग एफर्ट्स असतील थोडे, सो ते फार इम्पॉर्टंट होते. असं ते घेऊन आम्ही त्यांना हरवलेलं, आणि ते डिस्क्वालिफाय झाले होते आमच्यामुळे, एका नागालँडसारख्या टीममुळे. सो दॅट इज द बिगर अचिव्हमेंट फॉर नागालँड अँड फॉर अस ऑल्सो. सो मला असं वाटतं की डेफिनेटली ती एक मोठी कलाटणी होती नागालँडसाठी आणि ऑफकोर्स आमच्यासाठी पण. आणि महाराष्ट्राकडनं बाहेरच्या राज्यात खेळणं आणि त्या राज्यातकडनं खेळत असताना महाराष्ट्राविरुद्ध खेळणं, अशी संधी कधी आली का तुमच्या आयुष्यात? नाही, अशी संधी माझ्या तरी आयुष्यात नाही आली, बट ऑफकोर्स गौतमी खेळलेली, आणि गौतमी बरोडाकडनं खेळत असताना त्यांचा काय एक्सपिरियन्स शेअर केला का तुमच्यासोबत? हा, ऑफकोर्स. सो जेव्हा ती खेळलेली महाराष्ट्र अगेन्स्ट, तेव्हा तिने
का 68 असं काहीतरी नॉट आउट इनिंग खेळलेली ओके. आणि ती जिंकून दिलेली महाराष्ट्र अगेन. सो फॉर हर ऑफकोर्स खुन्नस नाही आहे, एक अपॉर्च्युनिटीज असते आणि तिने ती ग्रॅब केली. असं खुन्नस म्हणून नाही, बट ऑफकोर्स वाटतं की आपल्या कोणती टीम असेल तर त्यांच्या अगेन्स्ट जेव्हा आपण स्कोअर करतो तर त्यावेळेस एक वेगळा अभिमान आपल्या स्वतःला, आपल्याला असं वाटतं की मी त्या टीममध्ये कदाचित एक वेगळी भूमिका निभावू शकले असते बरोबर. जर मला चान्स मिळाला असता महाराष्ट्राकडनं. बट ठीक आहे, ॲटलिस्ट मी प्रूव्ह केलं की येस, मी खूप वेगळी प्लेअर आहे आणि मी डिझर्व करते मोठी लेवल खेळायला. सो तिचा तो एक एक्सपिरियन्स होता की तिने तो नॉक खेळणं आणि महाराष्ट्राला बीट करणं. सो माझ्यासाठी पण खूप हॅपीनेसची गोष्ट होती ती की गौतमी नाही, बिकॉज माझी ती खूप चांगली मैत्रीण आहे. ऑफकोर्स महाराष्ट्र हरली, दॅट इज अ डिफरंट पार्ट, बट तिची इनिंग माझ्यासाठी इम्पॉर्टंट होती. हे बरोबर आहे. सर्वात प्रथम मला एक गोष्ट काय जाणवते की तुम्ही तिघी तिथे गेलेला तर तुम्ही एकमेकांच्या अचिव्हमेंट्स मध्ये पण खूप आनंद घेत होता. ह्याला तुम्ही बोलता तेव्हा कळतंय, कारण हे जेव्हा होतं तेव्हाच एखादी टीम पुढे जाते असं मला वाटतं. ऑफकोर्स ती गोष्ट मला पण वाटतं की जेव्हा टीम एखादी बॉन्डिंग खूप चांगली असते तेव्हा त्या टीमचा माहोलच वेगळा असतो. सो आमची बॉन्डिंग आणि आम्ही त्या मुलींना घेऊन खेळत होतो, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. सो एखादी टीम सक्सेस होती त्याच्यामध्ये नो इंडिव्हिज्युअल्स. सो इंडिव्हिज्युअल जेव्हा तुम्ही खेळायला लागतात ना तेव्हा टीम कितीही चांगली असते तरी पण तुम्ही जिंकायचे चान्सेस फार कमी असतात. जेव्हा तुमचे 4 पायातले 1-2 पाय जर वीक असतील तर तुम्ही पुढे जाणं फार अवघड असणं असं मला वाटतं. सो डेफिनेटली जर एखादी टीम तुम्हाला एखादा कप जिंकायचा असेल आणि तुम्हाला तिथपर्यंत पोचायचं असेल आणि फायनलिस्ट व्हायचं असेल तर तुमचा तो टीमचा बॉन्ड, एकमेकांशी असलेलं, एकमेकाच्या परफॉर्मन्समध्ये अचिव्हमेंट वाटणं की हां तिने आज हे केलं आहे. सो तिला आम्ही एकमेकांना कॅडबरी हे करायचो की अरे हां यू आर प्लेइंग ऑसम. सो अप्रिशिएट करायचो आणि ते जेन्युअन असायचं. इट्स नॉट लाईक की फक्त बोलायचे आपण. सो एक जेन्युअन वाटायचं. किरणनी रन्स केले आणि खूप भारी वाटायचं, जरी माझे नाही पण टीम जिंकली आहे, मी रन्स केले, सो त्या दोघी पण हॅपी असायच्या. गौतमीने रन्स केले, आम्ही हॅपी असायचो. एका नागालँडच्या लोकल्स मुलीने रन्स केले, आम्ही संध्याकाळी केक कापायचो आणि सेलिब्रेट करायचो. प्रत्येक एक छोटीशी विक्ट्री असायची त्यासाठी आम्ही संध्याकाळी एक केक कापून सेलिब्रेट करायचो पूर्ण टीम. आणि जो पण बेस्ट परफॉर्मर असेल त्याला आम्ही काहीतरी कॅडबरी आणि अशी मोठी कॅडबरी देऊन त्याच्या हस्ते केक आम्ही कापून ते सेलिब्रेट करायचो. सो डेफिनेटली त्या ज्या गोष्टी असतात ना त्या एका वेगळाच माहोल तयार करतो टीममध्ये आणि तो बूस्टअप असतो ना तो टीमला पुढे घेऊन जातो. भारताचं महिला क्रिकेट आहे, जेव्हा WPL सुरू झालं तेव्हा एका वेगळ्याच उंचीवर गेलं. पण जेव्हा WPL सुरू होणार होतं, तुम्हाला ज्याची कल्पना आली होती की WPL आता सुरू होणार आहे, त्यावेळेस तुमच्या बाकीच्या खेळाडूमध्ये काय चर्चा व्हायची की आता WPL सुरू होते तर नेमकं होईल काय पुढं, आणि ऑप्शन मध्ये तुम्ही जेव्हा नाव टाकलं तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय होती त्यावर? ऑफकोर्स WPL हा एक वेगळा प्लॅटफॉर्म आहे वुमन्स क्रिकेटसाठी. सो IPL व्हायचं आणि प्रत्येक वर्षी, आणि IPL चालू झाल्यानंतर पण किती 2008 पासून IPL चालू झालं. तर मला वाटतं आम्ही खूप वर्ष म्हणजे जेव्हा डोमेस्टिक खेळायला लागलो, पुण्यात आलो तेव्हापासून क्रिकेट खेळायला लागलं, आम्ही वाट बघायचो अरे. आणि कायम न्यूज यायच्या, मला वाटतं 19-20 पासूनच न्यूज यायच्या, 20-21 पासून की WPL होणार आहे, बट होतच नव्हतं. प्रत्येक वर्षी ते पुढे जायचं आणि आम्ही फार एक्सायटेड असायचो, पण आम्हाला माहितीही नव्हतं आम्हाला घेतील की नाही, कारण एवढे चांगले प्लेयर्स असायचे. सो ऑफकोर्स आपण पुढे खेळायचा विचार करतो, तर WPL एक मोठं प्लॅटफॉर्म आहे. सो त्या WPLच्या प्लॅटफॉर्मसाठी डेफिनेटली ते प्लॅटफॉर्म अवेलेबल केल्यानंतर आमच्यासाठी ते एक फार मोठी अपॉर्च्युनिटी होती आणि प्रत्येक अपकमिंग प्लेअरसाठी जे स्टेट डोमेस्टिक खेळतं आणि ज्याला इंडियासाठी खेळायचं आहे. सो ऑफकोर्स त्या प्लॅटफॉर्मसाठी सगळे एक्सायटेड असतात. आणि जेव्हा WPLची न्यूज अनाऊन्स झाली की हां आता होणार आहे, 5 टीम डिक्लेअर झाल्या, पहिले 3 टीमचं IPL झालं, WPL झालं छोटंसं, वुमेन्स T20. वुमेन्स T20, इट्स नॉट WPL. सो चॅलेंज जे होतं त्यासाठी मुली खेळल्या. सो मी स्वतः तिकडे किरण सिलेक्ट झालेली नोवाज, सुपर नोवाजला समथिंग, आणि मी मुंबईला गेलेले तिची मॅच बघायला. सो तेव्हा मला ती एक आठवतं की तिने खूप चांगली इनिंग खेळलेली पहिल्याच मॅचला आणि खूप खतरनाक मारलेलं तिने. सो ती जी इनिंग होती, सो ती इनिंग पण माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होती. सो बाहेर बसून मी स्टेडियम स्टँडमध्ये, एका लोकल जनरल स्टँडमध्ये बसून ती मी मॅच बघत होते आणि मला डोळ्यात पाणी होतं माझ्या त्या मॅचला. आणि माझ्या शेजारी माझी मैत्रीण बसलेली नित्यश्री, आणि मी तिला म्हटलेले की पुढच्या वर्षी ते WPLची न्यूज अनाऊन्स झालेली, आणि मी तिला म्हटलेले की त्या पुढच्या वर्षी या ग्राउंडमध्ये मी खेळले पाहिजे, मी असेल या पुढच्या वर्षी, मला नाही बसायचं बाहेर, आणि मी स्टँडमध्ये मॅच बघायला नाही येणार, मी आतमध्ये खेळताना दिसेल आणि तू मॅच बघायला येशील. सो माझा कॉन्फिडन्स मला त्या वर्षापासून जास्त वाढला. आणि ऑफकोर्स त्यानंतर किरण इंडिया खेळले आणि माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती.
आणि आम्ही बाहेर जाऊन स्वतःला प्रूव्ह करून जेव्हा तो इंडियाचा लोगो छातीवर लागतो, दॅट इज द डिफरंट ऑसम फिलिंग फॉर मी. सो ऑफकोर्स ती मग त्यानंतर ऑप्शन आमचे पुढच्या वर्षी ऑप्शनमध्ये आमचे नाव आले आणि ऑप्शनमध्ये नाव येणं पण माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती, कारण खूप चांगला परफॉर्म आम्ही केलेला आणि नागालँड क्रिकेट असोसिएशनने आम्हाला सांगितलं की सजेस्ट केले नाव आणि पुढे रिकमेंड केलं, ती खूप मोठी गोष्ट होती आमच्यासाठी, कारण आम्ही बाहेरच्या स्टेटकडनं खेळत होतो आणि नाव आले आणि एवढा खूप चांगला परफॉर्म. त्या वर्षी मी टॉप 5 मध्ये होते प्रॉबेबली. सो त्यासाठी माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होते, अरे मी खूप चांगली खेळली आहे आणि स्कॉट सगळीकडे स्काउट्स होते बघायला की प्लेयर्स सगळे हुडकत होते की अरे आम्हाला पण पाहिजे. सो एक आशा होती की ऑफकोर्स मी खूप चांगलं खेळले, खूप चांगले इनिंग खेळले. हैदराबाद अगेन्स्ट 74 नॉट आउट आणि बाकीचे सगळ्या इनिंग्स असेल, हरियाणा अगेन्स्ट 100 केलेला वन डेला. सो खूप वेगळ्या इनिंग्स मी खेळले होते त्या वर्षी पण. सो मला एक कॉन्फिडन्स होता की कोणीतरी घ्यायला पाहिजे. सो बट पहिलं WPL असल्यामुळे ते एक धाकधूक पण होते की खूप मोठे मोठे प्लेयर सोल्ड आउट झाले होते, अनसोल्ड झाले होते आणि ते नंतर जेव्हा आम्ही ऑप्शन बघायला सुरुवात केली, सो भीती वाटायला लागलेली की अरे हे एवढे मोठे प्लेयर अनसोल्ड होत आहेत, सो आपण होऊ की नाही. आणि RCBने त्या वर्षी माझ्यावर बोली लावली आणि मी 10 लाखाला सिलेक्ट झाले. सो माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होतं. मी HKला तो एक्सपिरियन्स होता की आम्ही HKला बसलेलो प्रॅक्टिस होऊन, आम्ही इकडनं निघालो घरनं, प्रॅक्टिस करत होतो आणि प्रॅक्टिसच्या मध्येच एक जण मोबाईल घेऊन बसलेला, आम्ही प्रॅक्टिस की नाव आल्यानंतर आवाज द्या आणि आम्ही बॅटिंग करता करता नाव आलं, 5 मिनिटात पळूपर्यंत नाव हे पण आलं आणि RCBने हात वर केला. सो जो काही जल्लोष होता तो एक वेगळ्या लेवलला होता आणि खूप माझ्यासाठी फार इम्पॉर्टंट होता. सो ऑफकोर्स तिथनं मी सिलेक्ट झाले आणि मग आम्ही तिथनंच रात्रीच 11:30 12 वाजता आम्ही रात्रीच निघालो आणि 7-8 वाजता सॉरी आय गेस, आणि रात्रीच निघून आम्ही साईबाबाला गेलो. तिकडनं दर्शन रात्री करून घरी गेलो. घरनं मग पुण्याला आलो दुसऱ्या दिवशी आईबाबांना भेटून दर्शन घेऊन. त्यांची पहिली प्रतिक्रिया काय होती म्हणजे यावर, जेव्हा नाव सिलेक्ट झालं गावात, आणि त्यांची प्रतिक्रिया काय होती यावर? ऑफकोर्स त्यांच्यासाठी मोठी गोष्ट आहे यार. जेव्हा मी महाराष्ट्रासाठी खेळले होते तेव्हा त्यांनी खूप गावात बॅनर वगैरे लावले होते. सो ऑफकोर्स मी IPLला सिलेक्ट झाले, WPLला. सो त्यांच्यासाठी ते एक वेगळं अचिव्हमेंट होती. आणि गावातील लोक असतील किंवा गावातली सगळे लोक जे कधीतरी कदाचित त्यांची मेंटॅलिटी त्यांना मागे खेचत होती, बट त्यानंतर गावातले लोकांनी मला खूप सपोर्ट केला किंवा ते बॅनर असतील, खूप मोठं हे असेल किंवा आईबाबांना सत्कार करणं मी नसताना. सो माझ्यासाठी ती खूप मोठी अचिव्हमेंट होती की बाबांना आईबाबांना त्यांनी तिकडं नेणं, सत्कार करणं, त्यांच्यासाठी बोलणं, ती एक वेगळी त्यांचा एक औदा तयार होणार, एक रिस्पेक्ट मिळणं. सो ऑफकोर्स त्यांची एक वेगळी प्रतिक्रिया होती आणि त्यांचा आनंद ऑफकोर्स खूप वेगळ्या लेवलला होता. सो आईबाबांसाठी खूप महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट होती. सो त्यामुळे मी तिकडे गेले, बाबांचं दर्शन घेऊन मी आईबाबांना भेटले आणि तिथनं मग परत बॅक टू द वर्क पुण्याला वापस आले. मला अगदी याचा खूप कौतुक का वाटतं, कारण की तुम्ही सुरुवातीला बोललात की सुरुवातीला गावाची जी बघण्याचा जो दृष्टिकोन होता की पहिले तितका सपोर्ट नाही आला, कुठे ना कुठेतरी ते तुमच्याकडून तो एक चेंज तुमच्या गावात, तुमच्या तालुक्यात, जिल्ह्यात नेबी आला. त्याचं एक समाधान नक्कीच खूप असेल तुम्हाला. डेफिनेटली, कारण कोणाला पण वाटतं यार की आपल्या गावाकडनं जेव्हा आपण पुढे येतो आणि आपल्या गावात अशी खूप मुलं असतात ज्यांना पुढे जायचं असतं, बट काही गोष्टी फायनान्शियल कंडिशन असेल किंवा गावातील मेंटॅलिटी असेल किंवा तिथल्या लोकांची हे असेल, एक विचार करण्याची पद्धत असते की अरे मुलींचं फक्त एवढंच असतं, चूल मूल आणि घर त्यांनी बघायला पाहिजे, त्या 4 भिंतीच्या आत लग्न झालं, थोडंफार शिकवलं आणि लग्न केलं बस. बट त्यानंतर ऑफकोर्स एक पुढे गेल्यानंतर आता मला खूप कॉल्स येतात गावाकडनं आणि मला आवडतं, मी जेन्युइनली हेल्प करते त्यांना. कारण असं नाही की मी फक्त मला करायचं आहे कोणासाठी तरी, बट मला जेन्युइनली वाटतं की जर कुणाच्यासाठी मी काही 2 हात लावू शकत असेल आणि माझ्यामुळं माझ्या गावातील लोकांना किंवा कोणत्याही एका ग्रामीण भागातील मुलीला सपोर्ट होत असेल आणि माझ्याकडनं जी एक छोटी हेल्प त्यांना जर पुढे येण्यास मदत करत असेल तर डेफिनेटली एक वेगळा आनंद मिळतो, जे मी फेस केलं पुण्यात येऊन. जेव्हा स्टार्टिंगला मला काहीच माहीत नव्हतं, ना ट्रेनिंगचं माहिती होतं, ना फायनान्शियल कंडिशन, माझ्याकडे पैसे नव्हते, फॅसिलिटीज नव्हत्या, टेक्निकली वर्क माहीत नव्हता, काय करायचं असतं, काय खायचं असतं, काय वर्कआउट्स करतात. सो डेफिनेटली मी हेल्प करायला कायम पुढे असते, कोणी असू देत, मला त्याच्याशी खरंच फरक पडत नाहीत की काय. पण मला असं वाटतं की जे मी फेस केलं ते त्यांनी फेस नको करायला. सो ते एक वेगळं समाधान मला मिळतं कायमच.
नक्कीच नक्कीच नक्कीच. या गोष्टीचा खरंच आनंदही आहे की आपल्याला जे मिळत नाही ते तुम्ही दुसरीकडे दुसऱ्यांना त्या गोष्टी भोगायला लागू नये यासाठी प्रयत्न करत असता. पूनम, आरसीबी सारख्या मोठ्या फ्रँचायझीला तुम्ही सिलेक्ट झाला होता. एका बाजूला आनंद असेल, दुसऱ्या बाजूला दडपण नव्हतं का की इतक्या मोठ्या संघासाठी आपण खेळतोय, परफॉर्मन्स होईल की नाही? ऑफकोर्स, कारण कोणतेही म्हणजे फ्रँचायझी, इट्स नॉट अ बिग फ्रँचायझी आणि स्मॉल फ्रँचायझी, बट मी कोणत्याही फ्रँचायझीसाठी सिलेक्ट झाली असेल तर ती लेवलच वेगळी आहे. बिकॉज तुम्ही प्रत्येक फ्रँचायझीच्या टीममध्ये मोठे मोठे प्लेयर्स अवेलेबल होते, इंटरनॅशनल्स खेळायचे. म्हणजे प्रत्येक टीममध्ये, म्हणजे आमच्या टीममध्ये पेरी असायची, हेदर नाईट असायची, सोफी डिवाइन असायची, एरिन बर्न्स, स्मृती मानधना, रिचा. सो आणि बाकीच्या टीममध्ये पण लोरा वर्ल्डवॉट असेल किंवा म्हणजे अशा भरपूर मोठ्या हे असेल, आटापटू असेल. म्हणजे असे खूप मोठे मोठे प्लेयर सिलेक्ट झालेले. सो ऑफकोर्स मी कोणत्याही टीममध्ये गेले असते तर ते वेगळंच प्रेशर होतं. सो आणि फ्रँचायझीसाठी राहिला फ्रँचायझीचं तर ऑफकोर्स मी आरसीबीची खूप मोठी फॅन होते 2008 पासनं, जेव्हापासनं मला क्रिकेट थोडं कळायला लागलं. सो ऑफकोर्स मी तेव्हापासून त्यांना फॉलो करायचे. म्हणजे भले आम्ही हारायचो बट मी कायम आरसीबीला सपोर्ट करायचे जेव्हा मला क्रिकेट कळत नव्हतं. सो ऑफकोर्स मी अजूनही आरसीबीसाठी कायम मला एक वेगळा अभिमान आहे त्या गोष्टीचा. आणि त्यांनी जिंकावं मेन्सने एक IPL असं वाटतं. सो ऑफकोर्स त्या गोष्टीचं हे कायम असायचं. बट दडपण, प्रेशर प्रत्येक वेळेस तुम्हाला कोणत्याही फ्रँचायझीकडनं असतं, कारण तुम्ही जेव्हा नवीन जाता. आत्ता मी एवढ्या मॅचेस खेळल्यानंतर मी थोडीशी स्टेबल झाली. अदरवाईज जेव्हा मी फर्स्ट मॅच खेळलेले, बाहेरनं जे चांटिंग असायचं जसं की RCB RCB RCB, सो एक ऑफकोर्स एक प्राईड असतं बट प्रेशर पण असतो, एक वेगळं प्रेशर असतं, एक दडपण असतं की यार यू हॅव टू डू समथिंग बेटर. सगळ्यांसमोर एवढे लोक आहेत, एवढं सपोर्ट आहे, सो फॅनसाठी काहीतरी करायचे किंवा त्या प्रेशर सिच्युएशनमध्ये तुम्हाला चांगला परफॉर्म करायचा आहे. बट नाव आय एम स्टेबल. पहिल्यांदा ऑफकोर्स माझी ती पहिली मॅच होती आणि मी थोडी घाबरलेली होती, हार्टबीट हाय होत्या आणि सगळ्याच गोष्टी होत्या. सो माझ्यासाठी ते डिफरंट होतं जेव्हा मी एंटर केलं ग्राउंडमध्ये. पहिली मॅच मी गुजरात अगेन्स्ट खेळलेली आणि इट्स व्हेरी डिफिकल्ट फॉर मी की मी कसं माझे हार्टबीट प्रत्येक नॉट इवन बॅटिंग, मी फिल्डिंगला सुद्धा माझे हार्टबीट खूप हाय होते. माझ्याकडनं एक एक्स्ट्रा कव्हर्सला पहिलाच बॉल माझ्याकडनं कधी निघून गेला मला कळला पण नाही, मग ती मिसफील्ड झालेली. सो आणि ती बाउंड्री केली. सो माझ्यासाठी फार वेगळं होतं ते, म्हणजे तो एक्सपिरियन्स. आणि मग त्या वर्षी मी पूर्ण बघितलं, खूप लोकांचा चांगला ॲटमॉस्फिअर मिळाला. मोठे मोठे प्लेयर्स, स्मृती असेल, डिवाइन असेल, हेदर नाईट असेल, आम्ही एकमेकांशी खूप गप्पा मारल्या. मी त्यांना विचारलं, खूप एक्सपिरियन्स शेअर झाला, नेट शेअर केला, एक चांगला ड्रेसिंग रूम शेअर केला. सो ऑफकोर्स त्या गोष्टी माझ्यासाठी फार इम्पॉर्टंट होत्या, त्यांच्यासोबत राहणं आणि त्यानंतर त्यांच्यासोबत जी ड्रेसिंग रूम शेअर केला तो एक्सपिरियन्स माझ्यासाठी इम्पॉर्टंट होता. आणि मी जरी जास्त एकच मॅच खेळले असं RCBकडनं, बट तो एक्सपिरियन्स मी कॅरी केला स्वतःसोबत की मला यातनं काय शिकायला मिळालं. आणि तो मी डोमेस्टिकला परत यूज केला आणि डोमेस्टिकला खूप. आणि मी ऑफकोर्स बिफोर डोमेस्टिक सीझन मला कळलं की मी रिटेन नाही आहे, मी रिलीज केलं. मला RCBने, मला त्यांचा एक व्हिडिओ कॉल आला आणि त्यांनी मला सांगितलं की म्हणजे त्यांचा एक रूल असतो की त्यांना प्लेयर्सला आधी रिझल्ट सांगायचं. आणि त्यांनी मला कारण पण काय सांगितलं माझ्या याचं की काय असेल ते. सो इवन डोमेस्टिकच्या आधी ते हे झालं की तुला रिटर्न नाही करू शकत आम्ही सध्या ह्या वर्षी तरी. सो बी रेडी फॉर युअर परफॉर्मन्सेस. सो काही वाटलं तर तू विचारू शकतेस. सो त्यानंतर मग ऑफकोर्स जेव्हा आपण आणि ऑफकोर्स माझी ती फेवरेट टीम होती आणि मला इच्छा होती त्या RCBकडनं खेळायची. सो खेळायची इच्छा असण्यापासून मी खूप मोठी फॅन होती त्यांची. सो माझ्यासाठी एक भाग्य होतं की मी त्यांच्या टीममध्ये सिलेक्ट झाले. ऑफकोर्स त्यांनी रिलीज केलं मला नंतर, ते माझ्यासाठी खूप पेनफुल होतं. आणि ऑफकोर्स बिफोर डोमेस्टिक सीझनच्या वेळेस माझ्यासाठी ती न्यूज माझ्या कानावर पडणं थोडंसं, आपण एकतर खूप सायकोलॉजिकल चेंजेस होतात आणि एक अप अँड डाऊनचा पार्ट असतो की अरे एकतर तुम्ही खूप डाऊनफॉलमध्ये जातात, आयदर मग खूप तुम्हाला वेगळं मोटिवेशन मिळतं की भाई अप करके दिखाना है, अभी तू रिलीज हुई है, नाव यू हॅव टू डू समथिंग बेटर अगर तुझे कमबॅक करना है तो. तर मग मी तिथनं स्टार्ट केलं. मग डोमेस्टिक सीझन स्टार्ट झाला आणि मी डोमेस्टिक सीझनमध्ये खोऱ्याने रन केले त्या वर्षी आणि खूप रन्स बनवले मी T20ला. ऑलमोस्ट मी परत टॉप 5 टॉप 3मध्ये होते. 2 की 3 नंबरला मी त्या मागच्या वर्षी परत रन्स केले जेव्हा आत्ता मी UP वॉरियर्सला खेळते.
सो खूप रन्स बनवले आणि स्वतःला सिद्ध केलं. आणि WPLचं ऑप्शन होणार होतं त्याच्यानंतर, अगदी डोमेस्टिक सीझन नंतर T20च्या. सो मी खूप रन्स बनवले आणि स्वतःला एक स्टेबल सिच्युएशनमध्ये ठेवलं की ॲटलिस्ट मी ऑप्शनमध्ये असेल आणि मला कोणीतरी पिक करेल. सो मला मुंबई इंडियन्सने त्यानंतर ट्रायल्सला बोलवलेलं. आमची टीम, MP ची टीम आमची क्वालिफाय झालेली. क्वालिफायर आम्ही हरलो, बट क्वालिफाय झालेली आणि आम्ही पुढे खेळायला गेलेलो. सो खूप रन्स बनवले. क्वालिफायरला पण मी काहीतरी 40 केलेलं आणि त्यानंतर मला मुंबई इंडियन्सने कॅम्पसाठी बोलवलेलं. मग UP वॉरियर्सचा कॉल आला. सो माझ्यासाठी ऑफकोर्स ती एक अचिव्हमेंट होती की आता मला आता बेटर करायचं. तर मुंबई इंडियन्सच्या कॅम्पला झाल्यानंतर मी UP वॉरियर्सच्या पण कॅम्पला गेले आणि चांगला परफॉर्मन्स तिथं करायचा प्रयत्न केला. सो एंड ऑफ द डे जेव्हा ॲक्शनची डेट आली आणि सगळ्या गोष्टी झाल्या, त्यावेळेस मग UP वॉरियर्सने मला परत एकदा पिक केलं आणि माझ्यासाठी पिक करणं जास्त इम्पॉर्टंट होतं. ती अपॉर्च्युनिटीचं मी वेट करत होते आणि ती मला मिळाली. सो ऑफकोर्स जेव्हा UP वॉरियर्ससाठी खेळते तेव्हा माझ्या हार्टबीट, ऑफकोर्स पहिल्या मॅचला पण मी एकच मॅचचा एक्सपिरियन्स घेऊन तिकडे गेलेले, बट जो ॲटमॉस्फिअर होता, जो 45 डेजचा RCBचा पण कॅम्प होता, त्यातनंही खूप काही शिकायला मला मिळालं आणि मी तो एक्सपिरियन्स ऑफकोर्स यूज झाला मला जेव्हा मी UP वॉरियर्सचा पण कॅम्प लागला. मग त्यातले कोचेस, अंजुदी असेल किंवा जॉन असेल हेड कोच आमचा, किंवा मग खेमल सर असतील. सो या सगळ्यांचा मला खूप फायदा आला आणि मग तिथनं मी पिक केलं. मग 1-2 मॅच नंतर पहिल्याच मॅचला मी RCB अगेन्स्ट खूप चांगले इनिंग खेळले. एक 7 बॉल 14वर मी आउट झाले. आम्ही हरलो, बट ऑफकोर्स आम्ही खूप क्लोज होतो. वी आर देअर. ती मॅच मी बघत होतो स्वतः. मला वाटत होतं पूनमजी तू रन बनवावेत पण RCB जिंकावे. मी तुझ्यासारखाच मोठा RCB फॅन आहे. मला वाटतं तुझ्याकडनं रन यावेत ते, पण RCB जिंकावे. मी शेवटपर्यंत बघत होतो. बट कदाचित तिथं ते एक माझा गेम चेंजिंग मॅच नॉक पण ठरला असतं कदाचित, मी जर ती मॅच काढून दिली असती तर. सो अनफॉर्च्युनेटली कदाचित तुमचा नशिबात ते तुम्हाला जेव्हा मिळायचं तेव्हाच मिळतं. सो आय बिलीव्ह इन हार्डवर्क. सो मी करत राहील. आणि मग त्यानंतर 2-3 मॅच खेळल्यानंतर माझे हार्टबीट आता ऑलमोस्ट नॉर्मल झाले. ऑफकोर्स तो प्रेशर स्टार्टिंगला 5-10 मिनिटं असतो जेव्हा तुम्ही बॅटिंग फिल्डिंगला जाता, बट नंतर तुम्ही नॉर्मल, आता मी नॉर्मल व्हायला लागले. किंवा म्हणतात ना की जेव्हा एक्सपिरियन्स मिळायला लागतो त्यावेळेस त्या लेवलचा एक्सपिरियन्स मिळाल्यानंतर लाईक चिल, ओके फाईन. सो ॲटमॉस्फिअर, किती मोठे प्लेअर असले की आपण त्यांना सेम समजतो आणि सोबत घेऊन जातात ते आपल्याला. आणि मग त्यावेळेस मग क्राऊड चॅन्टिंग, आपल्या अगेन्स्ट टीमची चॅन्टिंग असायची आमच्यासोबत. RCB सोबत मी खेळले त्यावेळेस पण, बट दॅट टाइम आय एम फाईन. आणि मी खूप काम होते, रिझर्व होते की यस मी खूप चांगलं करू शकतो.